गाईज, माझं नाव आहे संकेत. आज आमच्या ब्लॉगचं फर्स्ट डे आहे आणि आज आम्ही तुम्हाला सगळ्यांचा इंटरव्ह्यू देणार आहे. पहिला आमचा मेन कार्यकर्ता म्हणजे देवांश. हाय गाईज, मी मालक आहे. हा, चला आता आम्ही घेऊन जाणार आहे चॅनलचं एकदम मेन माणूस म्हणजे हरिओम जगताप. रामकृष्ण हरी गाईज, रामकृष्ण हरी. आम्ही तुम्हाला मंदिराचा थोडासा भाग दाखवणार आहे. आता चला तुम्हाला मंदिराचा थोडासा ब्लॉग म्हणजे रिव्ह्यू करून दाखवतो थोडासा. चला, इथं काका बसलेले आहेत मोबाईल चालवत. आता पुढे इथं पाणी पिण्याची सगळी व्यवस्था आहे. इथं ते पाणी पण येतो एकदम शुद्ध, म्हणजे शुद्ध पाणी येत असतं इथं. शुद्ध पाणी येते. खोटं आढळलं तर बघा तुम्ही पाणी पिऊ शकतो. इथं अजून एक मेंबर ऍड झालेला आहे, त्याचं नाव आहे गणेश. आता तुम्ही पुढे जातो आहे. माझं नाव तर सगळ्यांना माहितीच. काय नाव माझं? संकेत. आणि याचं देवांश. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर करा. आम्ही पुढे जात आहोत. आता हे मंदिराची एक्झिट गेटला म्हणजे एक्झिट इन दोन्ही बनवू शकते याला. आणि मंदिराचा पत्ता काय सांगू का? मंदिराचा पत्ता आहे हडपसर मध्ये काळपटाळ इथे यायचं आणि पोलीस चौकीच्या मागेच आमचं मंदिर आहे. आणि तू काय तिकडच्या पुढं आणि पोलीस चौकीच्या मागं हे मंदिर आहे. आणि आता पाऊस पण पडायला लागलाय. तुम्ही बघू शकता काही लोक इथं पाऊस पडायला लागला म्हणून आमचा कॅमेरा ठीक आहे म्हणून इथं टिकायला लागलाय वगैरे. आता इथं रोड जरा सुनसून होत आहे. आणि तुम्ही बघा पावसाचे थेंब तुम्हाला आकाशात नसले दिसत, पण इथं पावसाचे थेंब पडलेले दिसत असतात. इथं पावसाचे थेंब पडलेले आहेत, बघू शकता काही लोक. आणि तुम्हाला सांगू का आपल्या मंदिरातनं पाऊस आलेला आहे. आता आम्ही मध्ये जायला लागणार. तर आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकत आहे. चला परत लवकर आम्ही परत जायचं होतं का पाऊस आलाय. आता पटकन आम्हाला मंदिरात जायला लागणार पळून. चला 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 पाऊस आलेला आहे. मंदिरात आपण गेलो आहोत. पण इथं हरिओम दादा आणि हा काय नाव व्हायचं भक्ती खेळत आहे तिथं. आणि तुम्हाला मंदिराचा देव दाखवत आहे. हा मंदिराचा मेन देव आहे. आणि त्याच्यात इथे ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे. त्याच्याच बाजूला मंदिराच्या उजव्या बाजूला बापूंजींचं मंदिर आहे. आता मंदिरात इथं श्रीरामांची पण फोटो आहे आणि इथं बापूंजीची पण फोटो आहे. मग आता आपण बाहेर जाऊयात. आता बाहेर जाऊन तुम्ही आता काय करू शकता, पाऊस पण गेला असेल तर आम्ही तुम्हाला दाखवतो थोडं बाहेरचं. आपण बघू गाईज लोक थोडासा पाऊस गेलाय. मग आता आपण जाऊ. कसं दाखवू आता पुढचं दाखवतो तुम्हाला थोड्या वेळ. इकडे ऑफिस आहे. ऑफिस बी दाखवू शकतो तुम्हाला. आणि तुम्हाला जर वृंदावन, केदारनाथ, त्याच्यानंतर चारधाम यात्रा कुठली तर यात्रामध्ये जायचं असेल तर तुम्ही इथं येऊ शकता. आता तुम्हाला जाऊन डायरेक्ट बॅनरच दाखवतो बाहेर. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट इथं आहे ना, पिरामिड नसतो का, पिरामिड तुम्ही ध्यान करू शकता. तर पिरामिड देखील आहे. मग इथं तुम्ही येऊन अर्धा तास तुम्हाला जितका वेळ पाहिजे तितका वेळ तुम्ही इथं ध्यान करू शकता. तेवढं ध्यान कराल तेवढी मनाची शांती होईल. हो. पण इथं आता अंधार आहे म्हणून आम्ही जाऊ नाही शकत. मग तुम्हाला सेकंड ब्लॉक मध्ये दाखवतो आम्ही. सेकंड ब्लॉग म्हणजे उद्याच्या दाखवतो. उद्याच्या ब्लॉग सेकंड डे. आता तुम्हाला तू किती पायऱ्या असतात ना ते दाखवू. इथं मंदिरात दिसतात ते बघा. तू काय देवीचं मंदिर आहे. वरती आपण जाऊ शकतो. या मार्गाने आपण असं वरती जाऊ शकतो. आता तुम्हाला म्हणत होतो ना टूर्स अँड ट्रॅव्हल्स काकांचं, तिथं तुम्हाला रिव्ह्यू दाखवतो. ते बघा आधी, मग आता पुढे जाऊ. मग या हे तुम्हाला दाखवू शकतो. आम्ही पुढे नेपाळी आपल्या सुद्धा करू शकतात. जगन्नाथपुरीला बी जाऊ शकतात. आणि इथं दिसायला आहे ते सगळं इथं तुम्ही जाऊ शकता. इथं दाखवलं आहे ते सगळं दाखवू शकतो आम्ही तुम्हाला इथं. आता मंदिराच्या मध्ये जाऊ. ब्लॉगिंग मस्त ब्लॉगिंग करतो आम्ही. आणि इकडे गोशाळा आहे. तुम्हाला बघायचं का? इकडे गोशाळा आहे. आता आम्हाला आमचे फॅन लोक जरा भेटलेले म्हणून आता आम्ही पुढे जात आहोत वरती. इथं हे मध्ये गोशाळा आहे. इथं आता जाऊ नाही शकत कारण की इथनं बंद आहे. तर तुम्हाला बघायचं तर तुम्ही इकडे बघू शकता. इथनं दाखवू शकतो तुम्हाला आम्ही. ते आमचे फॅन लोक चाललेले आहेत पुन्हा.
इथं कुठली मशीन आहे पण इथं काही दिसणारच नाही, खूप अंदाज चाललाय. इथं थोडी जागा घ्यायची. हे बघा इथे जागा पण. हे बघा ही गोशाळा. गोशाळा इथं बघा गायींचे वासरू सुद्धित आहेत. हो. इथं तुम्हाला तूप व गायीचे दूध एकदम ताजे आणि स्वस्त असे भेटल. मग तुम्हाला मी नंबर देऊ शकतो, इथं नंबर येत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आम्ही खाली जाणार आहे आणि हे पिरामिड आहे इथलं, हे बघा पिरामिड आहे. अंधार आहे इथं, म्हणून आम्ही पिरामिडमध्ये चाललो नाही सध्यासाठी. पुढे जाऊ. तुम्हाला मंदिरमध्ये सगळी व्यवस्था अशी भेटून जाईल. सेकंड ब्लॉक मध्ये जाऊया. आता सेकंड ब्लॉग आता आमचा उद्या येणार. हा. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं काही म्हणजे अर्ध्या राहिलेल्या वस्तू सगळं दाखवून टाकतो. हो. चला आता मी जातो.